तर धाराशिवच्या परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच जादूटोण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीला आलाय। शहरातल्या एका प्रार्थना स्थळामध्ये प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचं निदर्शनास आलंय। जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुया आणि दाभण टोचून काळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं। कितीही सोया टोचल्या तरी फरक पडणार नाही, जनता तुमच्या त्रासाला कंटाळली आहे अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। तर यावर ठरवून केलेल्या माणसाला याची माहिती असते, याची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी केली आहे। परंडा पालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत आहे। गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रचार सुरू होता, मात्र जादूटोण्याचा हा प्रकार रविवारी उघडकीला आला। या प्रकाराबद्दल अद्याप कोणीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही। त्यामुळे जादूटोण्याचा हा प्रकार जसजशा मतदानाची वेळ जवळ येते आहे तसतसे हे प्रकार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून समोर येताना दिसत आहेत। प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये परंड्यामध्ये हा अंधश्रद्धेचा खेळ समोर आला। सर्व नेतेगण असतील, म्हणजे मी असेल, ठाकूर साहेब असतील, आमचे सर्व काही पदाधिकारी, आमचे सर्व उमेदवार ह्यांच्या फोटोला खिळे मारून, टाचण्या लावून, काळ्या धाग्यात बांधून स्मशानभूमीत ते टाकण्याचा प्रकार घडलेला होता। आणि अशा प्रकारे आम्ही अंधश्रद्धेला मानणारे लोक नाही आहेत। आणि अशा पद्धतीनं तुम्ही किती जरी आमच्या फोटोला खिळे मारले, आम्हाला टाचण्या टोचल्या, तरी जनता ही तुमच्या त्रासाला कंटाळलेली आहे आणि मताच्या रूपानं तुम्हाला टाचण्या खिळे मारल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे काळी जादू केलेली कोण, केलाय कोण, आता काय करावं म्हणलं की काय म्हणतात की अरे कळालं कसं तुम्हाला? आमच्या दर्ग्यावर मशानभूमीत एकतर माणूस वारला तर जातो, आणि दर्ग्यावर गेलेला माणूस दर्ग्यातच जातो, मशानभूमीत जात नाही। खरंय खोटंही? आणि ती बघ अचानक दिसलं का जायला? ठरवून केलेलं आहे। ठरवून केलेल्या माणसाला माहित असतो की तिथं काय झालेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।